आज आपण मूग डाळीपासून एकदम खमंग आणि खुसखुशीत स्नॅक्स बनवणार आहोत। हे स्नॅक्स तुम्ही एकदा बनवून घरात महिनाभर स्टोअर करून ठेवू शकता आणि पाहिजे तेव्हा भूक लागली की खाऊ शकता। हे मधल्या वेळेत खाण्यासाठी म्हणजे छोट्या भुकेसाठी एकदम बेस्ट आहे आणि हे खूप झटपट तयार होतात बरं, तसेच बनवायलाही खूप सोपे आहे। नमस्कार, मी अमृता, कनेक्ट कुकिंग विथ अमृतामध्ये तुम्हा सर्वांचं खूप खूप स्वागत। तर लगेच रेसिपी पाहूया। त्या अगोदर एक छोटीशी विनंती आहे, रेसिपी पूर्ण बघा आणि तुम्हाला जर माझी ही रेसिपी आवडली तर प्लीज व्हिडिओला लाईक आणि शेअर करा। वरती नवीन असाल तर चॅनलला देखील सबस्क्राइब करा। लगेच आपण रेसिपीला सुरुवात करूया। तर आता मूग डाळीचे स्नॅक्स म्हटलं की मूग डाळ तर आलीच, त्यामुळे अर्धा कप मूग डाळ घ्यायची आहे आपल्याला। ती 2 ते 3 पाण्याने स्वच्छ धुवून घ्यायची आहे आणि त्यानंतर त्यात पाणी घालून 2 ते 3 तास ही डाळ आपल्याला भिजवून घ्यायची आहे। मूग डाळ अशी व्यवस्थित भिजली पाहिजे, म्हणजे हाताने तोडलं की लगेच याचा तुकडा पडतोय, तुम्ही पाहू शकाल। तेव्हा आता यातलं हे पाणी काढून घ्यायचं आहे आपल्याला आणि ही मूग डाळ आता मिक्सरच्या भांड्यामध्ये घालून बारीक वाटून घ्यायची आहे। ही आता आपल्याला बारीक करून घ्यायची आहे आणि यात शक्यतो सुरुवातीला पाणी घालायचं नाही, लागलंच तर फक्त 1-2 चमचे पाणी घालून ही मूग डाळ आपल्याला अशी बारीक वाटून घ्यायची आहे। टेक्स्चर तुम्ही पाहू शकाल। आता ही मी थोडा वेळ साईडला ठेवते। आता लगेच आपल्याला बाकीचं साहित्य मोजून घ्यायचं आहे। तर अर्धा कप मूग डाळ घेतली होती आपण, त्यासाठी 1 कप आपल्याला एकदम बारीकवाला रवा घ्यायचा आहे। जाड रवा असेल तर तो मिक्सरमध्ये फिरून बारीक करून घ्यायचा आहे। त्यानंतर 1 कपच मैदा घ्यायचा आहे। मैद्याऐवजी तुम्ही गव्हाचं पीठ देखील घेऊ शकता, म्हणजे हे स्नॅक्स अजूनच हेल्दी होतील। त्यानंतर 1 ते 2 टेबलस्पून कसुरी मेथी घ्यायची आहे आणि ती अशी कुस्करून यात घालायची आहे। 1 टेबलस्पून म्हणजे पोहे खायचा एक मोठा चमचा। त्यानंतर आता 1/4 चमचा काळे तीळ घालायचे आहे। अर्धा चमचा ओवा क्रश करून घालायचा आहे। मसाल्याच्या डब्यातल्या छोट्या चमच्याने 1/4 चमचा हळद घालायची आहे। लाल तिखट घालायचं आहे 1 चमचा, धने पावडर घालायचे आहे 1 चमचा, जिरे घालायचे आहे अर्धा चमचा, त्यानंतर हिंग घालायचं आहे 1/4 चमचा, आमचूर पावडर घालायची आहे अर्धा चमचा, मीठ घालायचं आहे चवीनुसार आणि तेल घालायचं आहे 1 पळी, म्हणजे पोहे खायचा मोठ्या चमच्याने 2 ते 3 चमचे। तेल थंडच घातलेलं आहे। आता हे तेल आपल्याला रवा आणि मैद्याला व्यवस्थित चोळून घ्यायचं आहे। अशा प्रकारे आता सगळं साहित्यात व्यवस्थित मिक्स झालेलं आहे। तेव्हा आता आपण जी मूग डाळ वाटून घेतलेली आहे ती सर्व मूग डाळीची पेस्ट यामध्ये घालायची आहे आणि आता पाणी न घालता हे मिश्रण आपल्याला मळून घ्यायचं आहे। याचा एक सॉफ्ट गोळा तयार करून घ्यायचा आहे आणि जर आवश्यकता वाटली तरच आपल्याला यात 1-2 चमचे पाणी घालायचं आहे। आणि आता आपल्याला ह्या पेस्टमध्ये हे सगळं पीठ असं व्यवस्थित मोडून घ्यायचं आहे, मळून घ्यायचं आहे। यात मी एकही चमचा एक्स्ट्रा पाणी न घालता हे पीठ व्यवस्थित मळून घेतलेलं आहे। हे आता मी 10 मिनिट रेस्टसाठी ठेवते। 10 मिनिटानंतर लगेच आपल्याला स्नॅक्स बनवायला घ्यायचे आहे। त्या अगोदर हे पीठ पुन्हा एकदा थोडंसं सॉफ्ट करून घ्यायचं आहे आणि पोळीसाठी आपण जेवढी कणिक घेतो ना तेवढीच कणिक घ्यायची आहे आणि याची पातळ अशी पोळी लाटायची आहे। जास्त ही पोळी आपल्याला जाड लाटायची नाही आहे, नाहीतर हे स्नॅक्स नरम पडतील। पोळपाटाला थोडंसं तेल लावून घ्यायचं, म्हणजे हे पीठ पोळपाटाला चिकटत नाही आणि मग अशी पातळ पोळी लाटायची आहे। आणि तेल लावायचं नसेल तर थोडंसं सुक्कं पीठ घेऊन देखील तुम्ही याची पातळ पोळी लाटू शकता। अशा प्रकारे पोळीचा थिकनेस तुम्ही पाहू शकाल। आता पाहिजे त्या आकाराचे स्नॅक्स कट करून हे तुम्ही तळून घेऊ शकता। मी याला थोडासा आयताकार बिस्किटासारखा आकार देते। त्यासाठी अशी चौकोनी शीट आपल्याला कट करून घ्यायची आहे आणि त्यानंतर मध्यभागी कट लावून अशा आयताकार स्नॅक्स बनवायचे आहे। आणि आता हे स्नॅक्स पुऱ्यासारखे फुगू नये यासाठी आपल्याला काट्याच्या चमच्याने याला असे होल करायचे आहे। अशा प्रकारे आणि आता सगळे स्नॅक्स आपल्याला असेच तयार करून घ्यायचे आहे। किती सुरेख दिसतंय हे तुम्ही पाहू शकाल। सगळे स्नॅक्स अशाच प्रकारे तयार करून घेतलेले आहेत मी आणि आता हे तळायचे कसे हे मी तुम्हाला दाखवते। हे स्नॅक्स तळण्यासाठी तेल आपल्याला मीडियम गरम करून घ्यायचं आहे आणि मीडियम गरम तेलात हे स्नॅक्स आपल्याला सोडायचे आहे। कढईत मावतील तेवढे स्नॅक्स तेलामध्ये सोडायचे आहे। स्नॅक्स तेलामध्ये सोडून झाले की गॅसची फ्लेम आपल्याला लो टू मीडियम करायची आहे आणि हे एक साईड थोडेसे तळले की मगच आपल्याला याची साईड चेंज करायची आहे आणि त्यानंतर आलटवून पालटवून लो फ्लेमवरती हे आपल्याला डार्क सोनेरी कलरचे होईस्तोवर तळून घ्यायचे आहे। हे व्यवस्थित तळले की तेलाचे बुडबुडे कमी होतात आणि हे छान कुरकुरीत देखील होतात, म्हणजे आवाजावरूनच समजतं हे व्यवस्थित तळले की नाही। तर आता तेलाचे बुडबुडे कमी झाले, तुम्ही पाहू शकाल रंगही चेंज झालेला आहे।
तेव्हा हे स्नॅक्स मी आता काढून घेते. यातलं सर्व तेल आता निथळवून घ्यायचं आहे. आवाज तुम्ही ऐकू शकाल किती कुरकुरीत झालेले आहेत हे. तर आता सेकंड बॅच देखील आपल्याला लो टू मीडियम फ्लेमवरती व्यवस्थित तळून घ्यायचे आहे. सुरुवातीला तेल व्यवस्थित गरम करायचं आहे. मग कढईत मावतील तेवढे स्नॅक्स तेलामध्ये सोडायचे आहे आणि मग गॅसची फ्लेम कमी करून हे छान कुरकुरीत होईपर्यंत आपल्याला तळून घ्यायचे आहे. तसेच अधूनमधून याची साईड चेंज करत राहायचं आहे बरं, म्हणजे हे सगळ्या बाजूंनी व्यवस्थित एकसारखे तळले जातात. तेलाचे बुडबुडे कमी झाले आणि डार्क सोनेरी कलर आला की लगेच हे आपल्याला काढून घ्यायचे आहे. यातलं सर्व तेल निथळवून घ्यायचं आहे. लगेच कोरडे होतात हे. आता काही स्नॅक्स मी तळून घेतलेले आहे आणि हे खूप छान क्रिस्पी झालेले आहेत बरं. एक दोन मी तुम्हाला तोडून दाखवते म्हणजे तुम्हाला एक अंदाज येईल. आवाज तुम्ही ऐकलाच असेल, खूप छान कुरकुरीत झालेले आहेत हे. पोळी जर छान पातळ लाटली की हे छान कुरकुरीत होतात आणि पोळी थोडीशी जाडसर असेल तर हे थोडेसे नरम होतात. तर अशा प्रकारे मुलांसाठी किंवा तुमच्यासाठी मधल्या वेळेत खाण्यासाठी तुम्ही हे झटपट स्नॅक्स तयार करून घरात ठेवू शकता आणि पाहिजे तेव्हा खाऊ शकता. मला खात्री आहे हे स्नॅक्स तुम्हाला खूप आवडतील आणि त्यानंतर तुम्ही पुन्हा पुन्हा बनवाल. त्यामुळे नक्की ट्राय करा आणि व्हिडिओ जर आवडला असेल तर प्लीज व्हिडिओला लाईक आणि शेअर करा. पुन्हा भेटूयात पुढच्या रेसिपीमध्ये. बाय बाय.